नमस्कार. टी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. या लेक्चरमध्ये बघा आपण मानसशास्त्राविषयी 30 प्रश्न बघणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, तुमच्या वर्गातील एक हुशार बालक अध्ययन करूनही चांगले यश संपादन करू शकत नाही, अशा वेळी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? म्हणजे बघा, जर तुमच्या वर्गामध्ये एखादा हुशार विद्यार्थी आहे आणि तो चांगले यश संपादन करू शकत नाही, चांगलं अध्ययन करून सुद्धा चांगलं यश संपादन करू शकत नाही, मग अशा वेळी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? तर बघा, त्या विद्यार्थ्यांकडून चांगला अभ्यास करण्याची प्रतिज्ञा घेईल. हे तर आपण प्रतिज्ञा वगैरे हे असं एक अशा गोष्टी आपण करू शकत नाही. त्यांचे चांगलेपण संपादन न होण्यामागील कारणांचा शोध घेईल. त्याच्या पालकांच्या संबंधित विद्यार्थ्यास विशेष शाळेत टाकण्यास सांगेल. त्याला परीक्षेत अधिक गुण द्याल. आता बघा, कधीही मी तुम्हाला सांगत असते की 2 निगेटिव्ह सेन्सचे जे ऑप्शन्स असतात ते डिलीट करायचे. तर बघा, आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून चांगला अभ्यास करण्याची प्रतिज्ञा घेईल, हे तर चुकीचं आहे किंवा कोणत्याही विद्यार्थ्याकडून आपण प्रतिज्ञा घेऊ शकत नाही की तुम्ही असं असं करा, म्हणजे त्यांना रिस्ट्रिक्शन बंधनामध्ये टाकल्यासारखं होईल. तर हे आपण करू शकत नाही. दुसरा ऑप्शन आहे, त्याला परीक्षेत अधिक गुण देऊ. हा निपक्षपातीपणा शिक्षक म्हणून आपण करू नये आणि तो आपल्या वर्गासाठी तो चांगला नाही आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट आपण शिक्षक म्हणून आपल्यासाठी योग्य नाहीये. हा पण पर्याय गेला. त्याच्यानंतर त्याच्या पालकांना संबंधित विद्यार्थ्यास विशेष शाळेत टाकण्यास सांगेल. आता विशेष शाळा म्हणजे काय? ज्या मतिमंद किंवा ज्यांची काहीतरी मानसिक विकृती आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या शाळा असतात त्याच्यामध्ये टाकू. बघा, इतका चांगला विद्यार्थी आहे परंतु त्याला यश संपादन होत नाही, म्हणून आपण त्याला अशा शाळेमध्ये पालकांना टाकण्यास सांगणं ही एक चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हा देखील पर्याय जातो. त्यांचे चांगलेपण संपादन न होण्यामागील कारणांचा शोध घेईल. तर हे बरोबर पर्याय आहे, कारण त्यांच्याकडं सगळं चांगल्या गोष्टी आहेत. तो हुशार आहे, व्यवस्थित अभ्यास करतो, तरी देखील त्याला जर यश भेटत नसेल तर आपण काय करू शकतो की त्याच्या या गोष्टींमागची कारणं काय आहेत याचा आपण आढावा घेऊ शकतो, त्या जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यावर काम करू शकतो. तर उत्तर आहे 2 नंबर, त्यांच्या चांगलेपण संपादन न होण्यामागील कारणांचा शोध घेईल. आता बघा, दुसरा प्रश्न आहे आपला, बालकाच्या वर्गातील अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते? म्हणजे वर्गामध्ये जो बालक अध्ययन करत आहे त्याच्यावरती परिणाम करणारे बाह्य घटक कोणते? बाहेरून त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते? तर बघा, संस्कृती व प्रशिक्षण आहे एक पहिला ऑप्शन, दुसरा आहे भावना, तिसरा आहे अभिवृत्ती आणि चौथा आहे बालकाचे ध्येय. बघा, आता आपण शेवटचे 3 जर पर्याय बघितले, आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर बाह्य प्रेरक पाहिजेत, बाह्य घटक पाहिजेत. तर बघा, आता बाह्य घटक म्हणजे जे विद्यार्थ्यांसोबत नसले पाहिजेत असे बाह्य घटक झाले. तर मग भावना ही विद्यार्थ्यांसोबत, स्वतःची भावना ही आपल्यासोबत असते. आपली अभिवृत्ती आपल्यासोबत असते. बालकाचे ध्येय हे त्याच्या मनात असतं, ध्यानात असतं. त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्ट आंतरिक प्रेरणेमध्ये येतील. तर संस्कृती व प्रशिक्षण हे बाह्य घटक आहेत आणि ते बाह्य घटकामध्ये येतील, म्हणून आपला तो पर्याय योग्य आहे. बालकाची प्राथमिक गरज खालीलपैकी कोणती आहे? पर्याय बघा, सामाजिक गरज, शारीरिक गरज, मानसिक गरज आणि सौंदर्यात्मक गरज. बघा, त्याची प्राथमिक गरज विचारली आहे. सामाजिक गरज ही विद्यार्थ्याची प्राथमिक गरज होऊ शकत नाही. मानसिक गरज ही देखील त्याची प्राथमिक गरज नाही आणि सौंदर्यात्मक गरज ही तर प्राथमिक गरजेमध्ये येतच नाही. पहिली आणि दुसरा ऑप्शन आहे बघा, शारीरिक गरज. बघा, शरीर चांगलं असेल तरच त्याच्या ज्या बाकीच्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात किंवा त्याच्यासाठी तो कार्य करू शकतो, परंतु त्याच्यासाठी त्याची शारीरिक घटक आहेत किंवा शारीरिक ज्या सर्व वृत्ती आहेत किंवा शारीरिक जे सगळे घटक आहेत ते चांगले राहणं गरजेचं आहे आणि ही प्राथमिक गरज आपली प्रत्येकाचीच असते. तर शारीरिक गरज ही महत्वाची आहे आणि ती प्राथमिक गरजेमध्ये येते. बालकाशी संबंधित खालीलपैकी कोणती बाब जन्मजात प्रेरक नाही? म्हणजे जन्मजात प्रेरक नसणारी कोणती बाब आहे? भूक आहे. बघा, भूक ही जन्मजात प्रेरक असते. तहान देखील जन्मजात प्रेरक आहे. त्याच्यानंतर झोप ही देखील लहान बाळाची जन्मजात प्रेरक असते. परंतु सवयी ह्या जसजसा त्याचा अनुभव वाढत जातो,
जसजसं त्याचं अध्ययन कौशल्य असेल किंवा त्याचं जे अध्ययन करण्याची जी क्षमता आहे त्याच्यातून निर्माण होत जाते. मग त्या चांगल्या सवयी असतील, वाईट सवयी असतील, तर ही जी आहे जन्मजात प्रेरक असू शकत नाही. पुढचा आहे बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रेरणा या जन्मजात मूल प्रवृत्तीवर आधारित असतात असे कोणता मानसशास्त्रज्ञ म्हणतो? बघा, जन्मजात मूल मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅकडुगल यांनी मूल प्रवृत्तींचा अभ्यास केला. त्यांनी मूल प्रवृत्ती सांगितल्या. मग याच्यावरच हा प्रश्न क्लिअर होतोय. याचं उत्तर आहे मॅकडुगल यांनी 17 प्रकारच्या सहज प्रवृत्ती सांगितल्या, ज्या बालकाला किंवा आपण मनुष्य म्हणून आपल्या देखील आयुष्यात त्या आपल्याकडून घडत असतात. त्या वृत्तीमधून आपण सर्व गोष्टींचं अध्ययन करत असतो. तर याच्यामध्ये उत्तर आहे मॅकडुगल. सहज प्रवृत्ती किंवा मूल प्रवृत्ती असं जर काही ऑप्शन असेल तर ते मॅकडुगलशी संबंधित राहतं, एवढं ध्यानात ठेवा. पुढचं आहे बघा, भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? तर हे तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे. आता याचं ऑप्शन सांगत नाही, कारण हे 6 ते 14 हे आपल्याला तोंडपाठच उत्तर असतं. पुढचं आहे, पाठ्यक्रम हे शिक्षणाचे कोणते चल आहे? मध्यस्थ चल आहे, आश्रित चल आहे, स्वतंत्र चल आहे, का यापेक्षा वेगळे? तर बघा, हे पाठ्यक्रम हा अगदी सेंटरला राहणारा घटक आहे. त्या सेंटर पॉइंट वरचा घटक आहे पाठ्यक्रम, म्हणून ते काय आहे, तर ते मध्यस्थ चल आहे. खालीलपैकी जन्मजात प्रेरक बाब कोणती नाही? कोणती नाही जन्मजात प्रेरक? खेळणं असेल, प्रशंसा असेल, झोप असेल, क्रोध असेल, किंवा फक्त एक बरोबर, एक म्हणजे काय, खेळणं, फक्त एक बरोबर आहे, किंवा फक्त 2 आणि 3 बरोबर आहे म्हणजे प्रशंसा आणि झोप हे बरोबर आहे, किंवा फक्त 1, 2, 3 म्हणजे खेळणे, प्रशंसा आणि झोप बरोबर आहे, किंवा फक्त 1, 2 आणि 4 बरोबर आहे म्हणजे खेळणं, प्रशंसा आणि क्रोध हे बरोबर आहे. बघा, प्रश्न काय होता आपला, खालीलपैकी जन्मजात प्रेरक बाब कोणती नाही? बघा, जन्मजात प्रेरक, झोप हा जन्मजात प्रेरक आहे, त्याच्यामुळे तो ऑप्शन आपला इथंच कट होता आणि याच्यावरूनच तुमचं उत्तर निघालं असतं. तर खेळणं हे जन्मजात प्रेरक नाही, प्रशंसा देखील जन्मजात प्रेरक नाही. कोणतंही लहान बाळ जन्मल्यापासून प्रशंसा करायला शिकत नाही, तर ते आजूबाजूच्या वातावरणातून, इतरांच्या वागण्यातून, बोलण्यातून ह्या गोष्टी त्याच्या अध्ययन होत असतात. आणि क्रोध ह्या गोष्टी काय आहेत, जन्मजात प्रेरक नाहीत. आता पुढे बघा, अध्ययन प्रेरणेमुळे काय होत असेल? तर पर्याय आहे, स्मृती क्षमता तेज होते अध्ययन प्रेरणेमुळे, एकदिश विचार करता येतो, अध्ययनात अभिरुची निर्माण होते, पूर्वीचे अध्ययन व नवीन अध्ययन यांच्यात परस्पर संबंध निर्माण होतात. तर बघा, हे याच्यातलं एक ऑप्शन सोडलं तर बाकीचे सगळे असे जवळजवळचेच आहेत, म्हणजे आपण 50-50 मध्ये नाही जाऊ शकत इथं. परंतु आपण जर विचार केला, स्मृती क्षमता तेज होते, नुसत्या अध्ययन प्रेरणा मिळाली म्हणून स्मृती क्षमता वाढेल असं काही नाही. तर स्मृती क्षमता वाढण्यासाठी त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व क्षमता ज्या आहेत ते व्यवस्थित असणं, त्यांचा समतोल असणं गरजेचं आहे. तर बघा, हे उत्तर होऊ शकत नाही. एकदिश विचार करता येतो. बघा, अध्ययन प्रेरणेमुळे एकदिश विचार करता येतो ही बाब चुकीची आहे. कारण अध्ययन प्रेरणेमुळे काय होईल, तो जो बालक असेल तो सर्वांगाने विचार करण्याचा प्रयत्न करेल. हे पण नाही, अध्ययनात अभिरुची निर्माण होते. तर बघा, हा ऑप्शन बरोबर आहे. अध्ययन प्रेरणेमुळे अध्ययनामध्ये अभिरुची निर्माण होते. आता बघा, पुढचा आहे, वर्गात जे विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांना बघा, ऑप्शन बघा, वर्गाबाहेर भेटण्यास सांगावे. म्हणजे जर शिक्षकाला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला तर शिक्षकाने काय करावं? तर बघा, वर्गाबाहेर भेटण्यास सांगावे, प्रश्नाचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे, वर्गातच वारंवार प्रश्न विचारू नये अशी सूचना करावी, ग्रंथालयात जाऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सांगावे. बघा, आता इथले वर्गाबाहेर भेटण्यास सांगावे, हा तर वर्गातला प्रश्न आहे, तर तो वर्गातच व्यवस्थित हँडल केला पाहिजे आपण शिक्षक म्हणून, तर हा ऑप्शन इथंच डिलीट होतोय. वर्गातच वारंवार प्रश्न विचारू नये अशी सूचना करावी, अशी कोणत्याही प्रकारची सूचना आपण विद्यार्थ्यांना करू शकत नाही, कारण आपलं ते अध्यापन करणं हे आपलं कामच आहे. ग्रंथालयात जाऊन विद्यार्थ्यांनाच त्यांना उत्तरं शोधायला सांगणं हे देखील चुकीचं आहे. प्रश्नाचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे, हा ऑप्शन करेक्ट आहे. आता पुढचं बघा, एका बालकाचे पालक तुम्ही वारंवार बोलवूनही भेटायला येत नाहीत. एक बालक आहे, त्याचे पालक तुम्ही पुन्हा पुन्हा बोलवायला भेटवत आहेत, तरी देखील ते पालक येत नाहीत. अशा वेळी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? पहिला आहे, संबंधित बालकाकडे दुर्लक्ष कराल, त्याच्या पालकांना पत्र लिहाल, स्वतः त्याच्या पालकांना भेटण्यास जाल,
संबंधित मुलाला शिक्षा कराल. बघा, शिक्षा म्हटलं की तो ऑप्शन तिथंच डिलीट करतो आपण, तो ऑप्शनच येणार नाही. त्याच्यानंतर पालकाला पत्र लिहिलाल. पत्र लिहिण्याऐवजी आपण त्या पालकाला स्वतःहून जाऊन भेटणं कधी ती कृती आपली योग्य ठरेल. संबंधित बालकाकडे दुर्लक्ष करायला आपण कोणत्याही पालकाकडं किंवा दुर्लक्ष करू शकत नाही. कोणत्याही पालकामध्ये निपक्षपातीपणा देखील करू शकत नाही. कारण विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड, लहान बालक असतात त्यांच्यामध्ये न्यूनगंड पटकन निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तर आपण काय करू, याच्यामध्ये ऑप्शन कोणता करायचा आहे, तर आपण पालकाला जाऊन भेटू. हा याचा काय आहे, बेस्ट ऑप्शन आहे. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, एका बालकाचे तुमच्या वर्गातील एक बालक बुद्धिमान आहे, त्याला तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर ऑप्शन आहेत, बक्षीस द्याल, त्याला गृहपाठ देणार नाही, त्याला आणखी प्रगतीसाठी प्रोत्साहित कराल, त्याच्या पालकांना तुमचा मुलगा बुद्धिमान असल्याचे कळवाल. बघा, आता इथे बक्षीस द्याल, बक्षीस आणि शिक्षा हे 2 पर्याय सगळ्यात शेवटी ठेवायचे. आणि शिक्षा हा जर पर्याय असेल तो तर जातोच आपला, परंतु बक्षीस हा पर्याय देखील याच्यामध्ये येतो, म्हणजे बाह्य प्रेरकामध्ये येतो आणि विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक प्रेरणा असणं गरजेचं आहे. तर बघा, म्हणून तो देखील आपण पर्याय काढून टाकला. त्याला गृहपाठ देणार नाही, हुशार असला म्हणून त्याला जर गृहपाठ दिला नाही, इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्याला वागणूक दिली नाही, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये एक मी हुशार असल्याचा न्यूनगंड निर्माण होईल आणि त्याच्यामुळं काय होईल, तर त्याच्यामध्ये त्याच्या अध्ययनामध्ये किंवा त्याच्या अभ्यासामध्ये कमतरता येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हे देखील गेला. तर पालकांना असं कळवण्याची गरज नाही की तुमचा मुलगा खूप बुद्धिमान आहे. पालकांना देखील त्याची जाणीव असते. तर आणखी त्याला प्रगतीसाठी प्रोत्साहित कराल, हा पर्याय अगदीच योग्य आहे. बघा, पुढे आहे, विद्यार्थी तुमच्या अध्यापनाने प्रेरित झाल्याचे मुख्य लक्षण कोणते? म्हणजे तुम्ही जर अध्यापन केलं तर त्यामुळे जर तुमचा विद्यार्थी प्रेरित झाला तर त्याचं मुख्य लक्षण कोणतं असेल? वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारणा, वर्गात शांत वातावरण, वर्गातील सर्व विद्यार्थी महत्वाचे अध्ययन मुद्दे लिहून घेतात. आता बघा, याच्यामध्ये अगदीच जवळचे पर्याय आहेत, म्हणजे सगळेच उत्तरामध्ये जर आपण यापैकी सर्व जर ऑप्शन टाकला तर आपले हे सगळेच ऑप्शन येतात. परंतु आपल्याला यातून निवडून सांगायचं आहे की अगदी बेस्ट याच्यातला कोणता. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती, वर्गात विद्यार्थ्यांकडून बघा, आपण आपलं अध्यापन विद्यार्थ्यांना केव्हा समजलं हे जर समजावायचं, हे जर कळून घ्यायचं असेल आपल्याला, तर विद्यार्थ्यांची प्रश्न विचारण्याची जिज्ञासा वाढली पाहिजे आणि ती जेव्हा आपल्या अध्यापनातून आपल्याला दिसून येते ते खरं त्याचं लक्षण आहे. पुढे आहे बघा, वर्ग अध्यापनाकडे विद्यार्थ्यांची अभिरुची वळवण्यासाठी कोणती अध्यापन कृती उपयुक्त आहे? कोणती अध्यापन कृती उपयुक्त आहे? फलक लेखन असेल, प्रश्न विचारणे, कथा सांगणे, चर्चा करणे. तर यातलं प्रश्न विचारणे हा पर्याय बरोबर आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने करू शकतो? कोणत्या मार्गाने करू शकतो आपण सामाजिक मूल्यांचा विकास? तर बघा, महान व्यक्तींची माहिती देऊन, वर्गात शिस्तप्रिय वातावरण ठेवून, स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून, तर विद्यार्थ्यांशी गप्पा मारून. हे 4 पर्याय आहेत. बघा, हे महान व्यक्तींची माहिती देऊन हे तर विद्यार्थ्यांना आपण करूही शकतो, परंतु सगळ्यात जास्त घरात आणि वर्गामध्ये विद्यार्थी आपल्या पालकांचा आणि आपल्या शिक्षकांचं अनुकरण करत असतात आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून शिक्षकाने स्वतःचा आदर्श राहणं गरजेचं आहे. स्वतःचा आदर्श विद्यार्थ्यासमोर ठेवला तर ते विद्यार्थ्यांच्या सामाजिक मूल्यांचा विकास शिक्षकांप्रमाणे, शिक्षक आदर्श असेल तर त्यांच्या सामाजिक मूल्यांचा विकास देखील तसाच होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्गात अतिसक्रिय असणाऱ्या मुलांच्या बाबतीत तुम्ही काय कराल? जर अतिसक्रिय मुलं असतील तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय कराल? वर्गात पहिल्याच बेंचवर त्याला बसवणे, वर्गाचे नेतृत्व त्याच्याकडे देणे, त्याच्या पालकांना भेटणे, त्याला मानसोपचार तज्ज्ञास दाखवणे. हा तर निगेटिव्ह पर्याय आहे, तो आपला असाच गेला. मानसोपचार तज्ज्ञास हुशार असून किंवा अतिसक्रिय असून देखील आपण तो त्याचं अध्ययन व्यवस्थित करत असून देखील आपण जर त्याला मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्यास सांगू तर हे चुकीचं आहे. त्याच्या पालकांना भेटण्याची देखील इथं गरज नाही, कारण तो ऑलरेडी सक्रिय आहे, व्यवस्थित अभ्यास करत आहे. त्याच्यानंतर त्याला पहिल्या बेंचवर बसवणे, हे जर कृती शिक्षकानं केली तर इतर विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड निर्माण होऊ शकतो की शिक्षक आहेत ते काय करत आहेत,
तो हुशार आहे किंवा सक्रिय आहे म्हणून त्याला जास्त त्याच्यावर जास्त फोकस करत आहेत आणि ही जी गोष्ट आहे ती इतर विद्यार्थ्यांसाठी चांगली नाही. मग आपला पर्याय काय आहे तर वर्गाचे नेतृत्व आपण त्याच्याकडे देऊ शकतो. आता बघा पुढं, भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा प्रथम केव्हा स्थापन झाली? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही सर्वप्रथम 1916 मध्ये स्थापन झाली. बालकाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो? बघा, शारीरिक, मानसिक, भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो? बघा, शैशवावस्थेमध्ये तर या तिन्ही क्रिया कंप्लीट होत नाहीत, बाल्यावस्थामध्ये देखील नाही आणि कुमारावस्थेमध्ये नाही. ज्यावेळी आपलं उतारवय होण्याच्या मार्गावर आपण असतो त्यावेळी या सर्व क्रिया किंवा या सर्व विकासाच्या अवस्था आहेत त्या सर्व क्रिया कंप्लीट होण्याच्या मार्गावर असतात. तर याचं उत्तर आहे प्रौढावस्था. चांगला अध्ययन, खालीलपैकी चांगला अध्ययन अनुभव कोणता असतो? पर्याय आहेत: विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळवणे, तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती देणे, तज्ज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाणे आणि प्रतिस्पर्धा करत अध्ययन अनुभव घेणे. याचं उत्तर काय आहे बघा, विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान मिळवणे हा तरी विद्यार्थ्यांचा चांगला अध्ययन अनुभव असू शकतो आणि हेच आपलं उत्तर आहे. पहिलाच ऑप्शन आपलं काय आहे, उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या मौखिक अभिव्यक्तीचा विकास खालीलपैकी कोणत्या गोष्टीने होतो? मौखिक म्हणजे आपल्या तोंडातून बोलताना किंवा काही कृती घडत असतात आपल्याला आपण बोलताना चालताना त्यावेळेच्या. वादविवाद असेल, सामूहिक चर्चा, नाटक आणि प्रश्नोत्तर याच्यामध्ये बघा, सामूहिक चर्चा जी आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मौखिक अभिव्यक्तीचा चांगला विकास होतो. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्गात नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी तुम्ही काय कराल? बघा, ऑप्शन आहेत: विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल, टीव्हीवर चित्रपटातील दृश्य दाखवाल, विद्यार्थ्यांना शांत बसण्याची सूचना कराल, विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यपुस्तकांची चर्चा करण्यास सांगाल. तर बघा, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणून घेऊ, हे त्याचं उत्तर आहे. शैशव अवस्थेमध्ये बालक सर्वप्रथम कोणती क्रिया करतो? बघा, हा महत्वाचा प्रश्न आहे. शैशव अवस्थेमध्ये बालक सर्वप्रथम कोणती क्रिया करतो? लेखन करतो का? हा तर ऑप्शन गेला. वाचन, भाषा हे तिन्ही ऑप्शन जातील आणि चौथा पर्याय आहे भाव प्रदर्शन. शैशव अवस्था म्हणजे काय? 1 महिना ते 6 वर्षापर्यंत, त्याच्यामध्ये पण पूर्व शैशव अवस्था 1 महिना ते 2 वर्ष असते आणि याच्यामध्ये बालकाचं जे आहे ते भाव प्रदर्शन होत असतं, ना की लेखन, वाचन आणि भाषा हे होत असतं, परंतु टप्प्याटप्प्याने होणाऱ्या या क्रिया आहेत. परंतु भाव प्रदर्शन ही मूलभूत क्रिया आहे त्याची सुरुवातीची घडणारी. कमी अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे? समावेशक शिक्षण आवश्यक आहे, विशेष शिक्षण आवश्यक आहे, एकात्मिक शिक्षण की स्वतंत्र शाळा? बघा, त्याच्याकडं पूर्ण अपंगत्व नाही आहे, त्याच्याकडे थोडंसंच अपंगत्व आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वांसाठी जी शाळा आहे अशा शाळेचा वापर करू शकतो किंवा त्या शाळेमध्ये त्या बालकाला टाकू शकतो. असे बघा आपण एक 25 ते 30 प्रश्न आपण बघितले आणि याचं मी तुम्हाला ऑप्शन वाईज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. असेच आपण प्रश्न बघत जाऊ आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. खाली कमेंट देखील टाकत जावा आणि 21 जूनला जी आपली TET येत आहे या मानसशास्त्रीय लेक्चरचा तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आणि म्हणजे TET पास होण्यासाठी या लेक्चरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ही सर्व लेक्चर बघत जा. धन्यवाद.